Hello student, I am Miss S.M. Pawar. In today's lectures of the subjects of principles of marketing. Okay, previous lectures मध्ये आपण युनिट नंबर स्टार्ट केले आहे. ओके, फर्स्ट युनिटचं टायटल आहे इंट्रोडक्शन ऑफ मार्केटिंग अँड मार्केटिंग मिक्स. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण मार्केटिंग ही कॉन्सेप्ट पाहिली, त्याचे मीनिंग, त्याचे डेफिनेशन्स आणि त्याचबरोबर त्याच्या कोर कॉन्सेप्ट्स कोणकोणत्या आहेत यांचा स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केलेला आहे. तर आज आपण या लेक्चर्समध्ये न्यू कॉन्सेप्ट पाहणार आहोत. तर ती कॉन्सेप्ट आहे मार्केट सेगमेंटेशन. ओके, मार्केट सेगमेंटेशन ह्याची आपण मीनिंग, डेफिनेशन्स आणि इम्पॉर्टन्सी आज आपण या लेक्चर्समध्ये डिस्कशन करणार आहोत. नाव लेट्स सी मार्केट सेगमेंटेशन. ओके, मार्केट सेगमेंटेशन म्हणजेच बाजारपेठेचे विभाजन. तर त्याचं इंट्रोडक्शन काय आहे, ती कन्सेप्ट काय आहे, त्याचे मीनिंग, डेफिनेशन्स, त्याचे आपण काय करूया आता स्टडी करूया. ओके, नाव लेट्स सी इंट्रोडक्शन ऑफ मार्केट सेगमेंटेशन. Market segmentation is the process of dividing a market potential customers into groups or segments based on different characteristics. Okay, market segmentation is the process of dividing a market potential customers into groups or segments based on different characteristics. The segments created are composed of consumers who will respond similarly to marketing strategies and who share traits such as similar interest, needs, or locations. Market segmentation is customers oriented philosophy. It is technique of recognizing effectively the differences among customers. It is well tested system for guiding marketing strategy. Okay, the basic aim of market segmentation is to identify the varying and specific needs of different types of customers so that appropriate mix of products or services may be designed and offered to satisfy different types of customers. Market segmentation is based on the fact that a market is composed of different buyers who respond differently to the same marketing program. ओके, मार्केट ओके म्हणजेच बाजारपेठ. बाजारपेठेत अशा सर्व लोकांचा समावेश असतो ज्यांना खरेदी करण्याची, वस्तू व सेवा खरेदी करण्याची काय असते, इच्छा असते आणि प्रोडक्ट और सर्व्हिसेस खरेदी करण्याची क्षमता पण असते. ओके, ग्राहकांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू आणि सर्व्हिसेस खरेदी करण्याची इच्छा असते. मार्केटिंगमध्ये मार्केट व तेथील कस्टमर्स हा घटक खूप महत्त्वाचा असतो, कारण कस्टमर्सच्या गरजांचे समाधान होईल अशी सेवा देणे किंवा ती वस्तू देणे हे मार्केटिंगचे काय आहे, मेन ऑब्जेक्टिव्ह आहे असे समजले जाते. म्हणून मार्केट व कस्टमर्स यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणे इट इज अ नीड ऑफ मार्केटिंग. ही मार्केटिंगची काय आहे, गरज आहे. प्रत्येक कस्टमर्स हा डिफरंट असतो, म्हणून कस्टमरचा स्टडी, त्याचबरोबर ते कोणत्या प्रॉडक्ट्सची जास्तीत जास्त डिमांड करतात या सर्वांचा स्टडी करून योग्य ती पॉलिसी ठरवून बाजारपेठेचे काय केले जाते, विभाजन केले जाते, म्हणजेच मार्केट सेगमेंटेशन केले जाते. कस्टमरच्या गरजांचे अधिक चांगल्या रीतीने समाधान करता येईल व त्यांना बेस्ट सर्व्हिसेस व बेस्ट प्रॉडक्ट देता यावेत या दृष्टीने ऑल मार्केटचे काय केले जाते, स्मॉल पार्ट्स म्हणजे लहान लहान भाग पाडले जातात आणि त्यावेळेस मार्केट सेगमेंटेशन केले जाते. Okay, market segmentation is the process of dividing prospective consumers into different groups depending on factors like demographics, behavior, and various characteristics. Market segmentation helps companies better understand and market to specific groups of consumers that have similar interests, needs, and habits. In each market segment, there are typically three things that are common to all segments: homogeneity, distinctiveness, and reaction. जे काही आपले पोटेन्शियल कस्टमर्स असतात, ओके, त्यांची ग्रुप्स किंवा वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये वेगवेगळ्या फीचर्सनुसार मार्केट सेगमेंटेशन केले जाते. असे सेक्शन्स किंवा विभाग हे अशा ग्राहकांचे बनलेले असतात की जे मार्केटिंग स्ट्रॅटजीज, ओके, पॉलिसीज सिमिलरली प्रतिसाद रिस्पॉन्ड देत असतात, जे एकसारखे इंटरेस्ट असणारे
ओके, त्यांच्या गरजा ह्या एकसारख्या असणार आहेत, त्याचबरोबर त्यांचे लोकेशन्स, फीचर्स हे काय करत असतात, शेअर करत असतात. मार्केट सेगमेंटेशन इज कस्टमर्स ओरिएंटेड फिलॉसॉफी. ओके, मार्केट सेगमेंटेशन ही कस्टमर्स ओरिएंटेड तत्त्वज्ञान आहे. हे कस्टमर्स यांच्यामधील डिफरन्सेस ओळखण्याचे टेक्निक आहे. ही एक मार्केटिंग स्ट्रॅटर्जीला गाईड करण्यासाठी ही एक वेल टेस्टेड सिस्टम आहे. मार्केट सेगमेंटेशन करण्याचे बेसिक एम म्हणजे विविध प्रकारच्या ग्राहकांच्या वेगवेगळ्या आणि विशिष्ट गरजा ओळखणे, जेणेकरून प्रोडक्ट, सर्व्हिसेस यांचे मिश्रण तयार केले जाऊ शकते व डिफरंट टाईप्सच्या कस्टमर्सना सॅटिस्फाय करण्यासाठी ऑफर्स दिल्या जाऊ शकतात. ओके, सेम मार्केटिंग प्रोग्रामसाठी डिफरंट बायर्स, ओके, वेगवेगळे ग्राहक, वेगवेगळे कस्टमर्स कशा प्रकारे रिस्पॉन्स देतात याच्या आधारे मार्केट सेगमेंटेशन करावे लागते. ओके, डेमोग्राफिक्स, बिहेवियर आणि व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स या वैशिष्ट्यांच्या फॅक्टर्सवर हे मार्केट सेगमेंटेशन काय असते, डिपेंड असते. ओके, त्याचबरोबर त्याच्यावर डिपेंड राहून प्रॉस्पेक्टिव्ह कन्झ्युमर्सना, ग्राहकांना वेगवेगळ्या गटात डिवायडेशन करण्याची प्रोसेस म्हणजे मार्केट सेगमेंटेशन होय. प्रत्येक मार्केट सेगमेंटमध्ये 3 गोष्टी या कॉमन असतात, ते म्हणजे होमोजेनिटी म्हणजे एकरूपता, डिस्टिंक्टिव्हनेस म्हणजे विशिष्टता आणि रिॲक्शन म्हणजे त्यांना ते कसे प्रतिक्रिया करतात. ओके, मार्केट सेगमेंटेशन केल्यामुळे त्या कंपन्यांना किंवा त्या बिझनेसला नवीन एरियामध्ये किंवा नवीन प्रदेशात आपला स्वतःचा बिझनेस एक्सपान्शन करण्यास काय होते, हेल्प होते. त्याचबरोबर त्यांचा प्रॉफिट इन्क्रीज करण्यात देखील मार्केट सेगमेंटेशन हेल्प करत असते. ओके, a market consists of all such people who have the willingness to buy and the capacity to buy a product or services. The market for a product or services is generally heterogeneous farther than the homogeneous mass of customers. Okay, now let's see definitions of market segmentation. Okay, the first definitions are market segmentation is subdividing of a market into homogeneous subsets of customers where any subsets may conceivably be selected as a market target to be reached with a distinct marketing mix. Market segmentation is subdividing of a market into homogeneous subsets of customers where any subset may conceivably be selected as a market target to be reached with a distinct marketing mix. मार्केट सेगमेंटेशनमध्ये संपूर्ण मार्केटचे काय केले जाते, विभाजन करून होमोजिनियस म्हणजे एकसारखे ग्राहकांचे डिफरंट पार्ट्स तयार करणे, ज्याद्वारे विशिष्ट भागाची सिलेक्ट करून ओके भिन्नरूपी मार्केटिंग मिक्सद्वारे त्या कस्टमर्सना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे. सेकंड डेफिनेशन आहे मार्केट सेगमेंटेशन कन्सिस्ट ऑफ टेकिंग द टोटल हेट्रोजेनियस मार्केट फॉर प्रोडक्ट अँड डिवाइडिंग into several sub-markets or segments, each of which tends to be homogeneous in all significant aspects. मार्केट सेगमेंटेशन म्हणजे वस्तूच्या संपूर्ण बाजारपेठेचे अनेक भागांमध्ये डिवायडेशन करणे, विभाजन करणे, ज्याद्वारे प्रत्येक भाग हा सर्व वैशिष्ट्यपूर्ण घटकांबाबत कसा असेल, होमोजिनियस असेल, एक जिन्सी होण्यासाठी प्रवृत्त होईल. ओके, या डेफिनेशन्सवरून असे लक्षात येते की मार्केट सेगमेंटेशनमध्ये संपूर्ण मार्केटचे स्मॉल पार्ट्समध्ये काय केले जातात, विभाजन करण्यात येते. प्रत्येक पार्ट्समध्ये एकसारख्या कस्टमर्सचा ग्रुप केला जातो. मार्केटमधील डिफरंट भागामध्ये डिफरंट टाईप्सचे मार्केटिंग मिक्स यूज केला जातो, वापरला जातो. ओके, आता आपण पाहणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ मार्केट सेगमेंटेशन. ओके, मार्केट सेगमेंटेशन का करावे किंवा त्याचे महत्त्व काय आहे ते आता आपण पाहणार आहोत. फर्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ मार्केट सेगमेंटेशन, इट इज ॲडव्हांटेजेस ओव्हर कॉम्पिटिटर्स. सेकंड इज ऑपॉर्च्युनिटी टू एक्सपांड मार्केट. द थर्ड इज डिस्कवरी ऑफ मार्केटिंग opportunity. Fourth is awareness of consumer needs. Okay, next adjustment in products. Sixth are effective advertising. Okay, seventh importance of market segmentation, marketing opportunity. Next is reduce competition, customer satisfaction and marketing policy. These are the importance of market segmentation. Now let's see
one by one. Okay, first is advantages over competitors. With deep study of product, policies, strategies of competitors in different market segments, we can develop a product which is different from our competitors and satisfy the needs of consumers. मार्केटमधील कॉम्पिटिशन, वेगवेगळे ग्राहक, त्यांच्या अपेक्षा, टेक्नॉलॉजी यांचा विकास, ॲडव्हर्टायझिंग या रिझन्समुळे मार्केट सेगमेंटेशन करणे काय आहे, इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचे झाले आहे. ॲडव्हांटेजेस ओव्हर कॉम्पिटिटर्स म्हणजे प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त फायदा कसा मिळवावा. ओके, यासाठी मार्केट सेगमेंटेशन करणे महत्त्वाचं आहे. तर विविध मार्केटमधील प्रोडक्ट, पॉलिसीज, स्ट्रॅटर्जीज तसेच कॉम्पिटिटर्सच्या कोणकोणत्या पॉलिसीज आहेत, स्ट्रॅटर्जीज आहेत, यांचा काय केलं जातं, तर यामध्ये स्टडी केला जातो आणि आपले प्रोडक्ट डेव्हलप करून ओके कॉम्पिटिटर्सपेक्षा आपण डिफरंट असे प्रोडक्ट वापरून कस्टमर्सच्या काय करू शकतो, तर गरजा पूर्ण करू शकतो, भागवू शकतो. दिस इज द फर्स्ट अँड मेन इम्पॉर्टंट ऑफ मार्केट सेगमेंटेशन. सेकंड इज opportunity to expand market. With market segmentation, marketer is able to create a new market opportunity within the existing one. बाजारपेठ विस्तारातील करण्याची संधी. ओके, आपला जो काही बिझनेस आहे तो एक्सपांड कसा करता येईल यासाठी मार्केट सेगमेंटेशन महत्त्वाचे आहे. तर मार्केट सेगमेंटेशनमुळे मार्केटर सध्या अस्तित्वात असलेल्या बाजारात नवीन मार्केट किंवा बाजारपेठ क्रिएट करण्यास काय असतो, सक्षम असतो. यासाठी सुद्धा मार्केट सेगमेंटेशन महत्त्वाचं आहे. नाउ लेट्स सी थर्ड कंटेंट, डिस्कवरी ऑफ मार्केटिंग opportunity. Market segmentation provides the opportunity to create and study a deep segment from the existing target markets. With extension research, marketers are able to create a different marketing strategy for different segments. Okay, market segmentation हा एक्झिस्टिंग टार्गेट मार्केट्सकडून एक डीप एक खोल विभाग तयार करण्याची आणि त्यांचा स्टडी करण्याची ऑपॉर्च्युनिटी, संधी काय करत असतो, तर क्रिएट करीत असतो. मार्केट सेगमेंटेशनमुळे मार्केटिंग फर्मला जे काही उपलब्ध मार्केटिंग ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यांचा जास्तीत जास्त वापर करून घेण्यासाठी मार्केट सेगमेंटेशन करणे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे अवेअरनेस ऑफ कंझ्युमर नीड्स. विथ मार्केट सेगमेंटेशन द मार्केटर्स आर ऑलरेडी अवेअर of why the customers wants to purchase the product. All marketing activities are directed towards customer satisfaction. It becomes easy to measure the level of segmentation of each segment and also to make improvement in the segmentation level. ओके, आपलं फोर्थ मार्केट सेगमेंटेशन का करावे याचे महत्त्व आहे ते म्हणजे अवेअरनेस ऑफ कंझ्युमर नीड्स. ग्राहकांच्या गरजा किंवा ग्राहकांकडे अधिकाधिक लक्ष देणे, त्याच्यासाठी मार्केट सेगमेंटेशन करणे इम्पॉर्टंट आहे. तर मार्केट सेगमेंटेशनमुळे होमोजिनियस म्हणजे ग्राहक समूह म्हणजे एकसारख्या ज्या कस्टमर्सना वस्तू आवडतात त्यांचा ग्रुप एका भागामध्ये, एका पार्ट्समध्ये काय करता येतो, आपल्याला डिवाईड करता येतो आणि त्यासाठी कस्टमर्सकडे जास्तीत जास्त लक्ष देता येते, फोकस करता येतो. त्यांचे एज, त्यांची चॉईस म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे बिहेवियर, त्याचबरोबर त्यांचे कल्चर यानुसार हे मार्केट सेगमेंटेशन केले जाते आणि जे एकसारखे म्हणजे समानता असलेल्या कस्टमर्सकडे अधिक जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांना बेस्ट सर्विस, बेस्ट प्रोव्हाइड, बेस्ट प्रॉडक्ट कसे करता येईल याचे हे आपल्याला या मार्केट सेगमेंटेशनमुळे काय होते, सोपे होते. यासाठी मार्केट सेगमेंटेशन करणे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनला इम्पॉर्टंट आहे. Now let's see next importance of market segmentation, adjustments in products. Due to market segmentation, marketing manager can easily make adjustments in the product as per the needs of concerned segment. Okay, मार्केट सेगमेंटेशनमुळे मार्केटिंग मॅनेजर संबंधित विभागाच्या गरजेनुसार प्रोडक्शनमध्ये सहज ॲडजस्टमेंट करू शकतो. ओके, या ॲडजस्टमेंटसाठी
हे मार्केट सेगमेंटेशन इम्पॉर्टंट आहे. आणि लास्ट, इफेक्टिव्ह ॲडव्हर्टायझिंग. The advertising appeal is designed to create a positive impact in the buyer's mind. Okay? The advertising appeal is designed to create a positive impact in the buyer's mind. The message conveyed through advertisement influences the purchasing decisions of different buyer groups, which are recognized with the help of market segmentation. Okay? Advertising, जाहिरात. ॲडव्हर्टायझिंग अपील इज म्हणजे बायस वस्तूची खरेदी करणाऱ्याच्या, जो कोणी आपली वस्तूची खरेदी करतो, ओके, परचेस करतो, त्याच्या माइंडवर पॉझिटिव्ह सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यासाठी डिझाईन केलेले असते. ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू दिलेला मेसेज डिफरंट बायर्सच्या गटांच्या खरेदी निर्णयावर काय होत असतो, त्याचा इफेक्ट होत असतो, त्याचा परिणाम करतो, जे मार्केट सेगमेंटेशनच्या मदतीने ओळखले जाते. अशा प्रकारे मार्केट सेगमेंटेशन करणे का महत्त्वाचे आहे त्याचा स्टडी आपण येथे केला आहे. त्याचबरोबर कॉम्पिटिशन रिड्यूस करायचे असेल त्यासाठी सुद्धा मार्केट सेगमेंटेशन करणे इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर मार्केटिंग पॉलिसी ठरवायची असतील, ओके, मार्केटमध्ये आपल्याला नवीन ऑपॉर्च्युनिटी शोधायचे असतील, नवीन संधी निर्माण करायची असतील, त्याचबरोबर कस्टमरचे सॅटिस्फॅक्शन होण्यासाठी सुद्धा मार्केट सेगमेंटेशन करणे इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट्स इन ऑल बिझनेस ऑर्गनायझेशन. ओके, तर आज आपण या लेक्चर्समध्ये मार्केट सेगमेंटेशन म्हणजे काय, त्याचं इंट्रोडक्शन, ओके, ती कन्सेप्ट काय आहे, त्याचं मिनिंग, त्याची डेफिनेशन्स आणि त्याची इम्पॉर्टन्सी, ओके, मार्केट सेगमेंटेशन करणे का इम्पॉर्टंट आहे त्याचा स्टडी, त्याचं डिस्कशन आज आपण या लेक्चर्समध्ये केली आहे. ओके, थँक्यू.